महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकारणाला लागलेला कलंक म्हणजे भोंदू अशोक खरात. अशोक खरातने आता घेतली आहेत असंख्य अशी नावं, नेत्यांची नावं, ज्याची महाराष्ट्राला उत्सुकता होती. जे नेते अमावस्याला, जे नेते निवडणुकीला, जे नेते निकालाच्या वेळेस, जे नेते फॉर्म भरताना अशोक खरातकडे जायचे, अशा सगळ्याच नेत्यांची यादी मित्रांनो आता समोर आले. नेमकी काय आहे बातमी जाणून घेऊया. अशोक खरात प्रकरण महाराष्ट्र सरकारला महागात पडतंय आणि सत्ताधारी पक्षाला देखील महागात पडतंय. सरकार कोसळतंय. कोण देतंय राजीनामा जाणून घेऊया. सगळ्यात मोठी बातमी, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील समाजकारणामध्ये जो भोंदूबाबा स्वतःला देवाचा अवतार मानायचा, त्यानेच आता आमदारांचा पिळवणूक केल्याची बातमी समोर येते. पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लागलेला अशोक खरात हा भोंदूबाबा आमदारांना देखील त्याने सोडलं नाही, मंत्र्यांना देखील सोडलं नाही, खासदार देखील त्याने सोडले नाहीत. चक्क अमावस्याच्या दिवशी आमदार खासदारांची लाईन त्याच्या बंगल्यावरती जायची आणि तिथे अख्ख्या सगळ्या गोष्टी चालायच्या ज्या भोंदूबाबा करतात, ज्याच्यावरती विश्वास ठेवायला श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग असतो, की निकाल लावून देतो, फॉर्म भरताना जिंकणार, एवढी मते पडतील. या सगळ्यांमधून भोंदूबाबांनी नेत्यांना देखील फसवल्याची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांसोबत ते आर्थिक संबंध देखील त्याने जोपासलेले आहेत. काही नेत्यांनी त्याच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली असून अमावस्येला देखील काही नेते वेगवेगळा जादूटोणा करण्यासाठी अशोक खरात याच्या बंगल्यावर जात होते आणि त्या सगळ्या नेत्यांची नावं त्याने वेगळ्याच कोडनुसार टाकली होती आणि अखेर फॉरेन्सिक लॅबमध्ये अशोक खरातचा मोबाईल गेला आणि सगळ्या धिंडांची नावं आता समोर येत आहेत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा भोंदूबाबा, अशा प्रकारचा वासनिक बाबा याला मात्र राज्यात आता सोडलं नाही पाहिजे. याच्यावरती कडक कारवाई करून याला सगळ्यात मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे, असा महाराष्ट्रातील सर्व जनतेचा आता राग आणि संताप अनावर होतोय. आणि मित्रांनो, सत्ताधारी पक्षातील काही आमदार, काही मंत्री, काही नेते स्वतःला तिकीट मिळावं, स्वतःचा निकाल चांगला लागावा, स्वतः निवडून यावं, यासाठी खरातच्या जाऊन पाया पडायचे, खरातचे चरण धुवायचे, खरात सांगेल त्या गोष्टी करायचे. मित्रांनो, यावरूनच पुरोगामी महाराष्ट्र नेमका कुठे चाललाय हे तुम्हाला माहीत पडतंय. परंतु आता मात्र त्या नावांची यादी समोर येते. दीपक केसरकर सांगून गेले, मी एकटाच का लोकांना दिसतोय, त्याच्याकडे 39 आमदार जाऊन आलेत, मग माझे एकट्यावरच का टीका होते. दीपक केसरकर यांना नेमकं काय सांगायचं आहे? कोण आहे ते 39 नेते जे अशोक खरात याच्याकडे जाऊन आलेत? त्याही पेक्षा मोठा म्हणजे गौप्यस्फोट झालाय की अमावस्येच्या रात्री खासदार, आमदार, मंत्र्यांच्या गाड्यांच्या लाईन त्याच्या बंगल्याच्या बाहेर असायच्या. यावरून मित्रांनो समजतंय अशोक खरात किती पोचलेला माणूस होता. त्याने महिलांवर तर लैंगिक अत्याचार केलायच, महिलांना तर छळलंयच, परंतु मोठमोठे अधिकारी असतील, मोठमोठे नेते असतील, नगरसेवक असतील, या सगळ्यांना देखील फसवल्याची बातमी समोर येते. आणि आता मात्र मित्रांनो त्या नेत्यांची नावं गुपित का ठेवली जात आहेत असा प्रश्न विचारला जातोय. परंतु अशी कोणाचीच नावं समोर येणार की नाही, का महाराष्ट्रामध्ये अशोक खरात प्रकरण दाबलं जाणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय. मात्र यामध्ये बडे बडे मासे अडकले आहेत. त्या माशांची नावं बाहेर येऊ नयेत म्हणून चाललेला हा अट्टहास आहे का, असा प्रश्न राहून राहून सगळ्यांच्या समोर येतोय. म्हणूनच महाराष्ट्र पुन्हा विचारतोय, कोण आहेत ते नेते ज्याचे संबंध या अशोक खरातशी आहेत, या भोंदूबाबांशी आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांची नावांसह यादी समोर आली पाहिजे. कोणी कोणी जादूटोणा केलाय, कोणी कोणी करंगळ्या बोटं कापून घेतल्या आहेत, कोणी कोणी पैशांमध्ये गुंतलेला आहे, अशा सगळ्यांची यादी बाहेर यायला हवी, अशी माहिती संजय राऊत यांनी विचारलेली आहे. या प्रश्नाला आता उत्तर दिले फडणवीस यांनी. ते म्हणतात की यामध्ये जो जो अडकेल त्या एकालाही सोडलं जाणार नाही, प्रत्येकाची कसून चौकशी होईल. त्यामुळे आता रुपाली चाकणकर यांच्यापासून सुरू झालेला नंबर आता कोणत्या नेत्यांपर्यंत येऊन पोहोचतो हे लवकरच महाराष्ट्राला कळेल. मात्र यामध्ये बडे बडे मासे अडकलेत,
हे नक्की लवकरच नेत्यांची नावं बाहेर येतील. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.